गुड मॉर्निंग मित्रांनो. मुन्नारमधला तिसरा दिवस आहे. 3:30 वाजलेत आणि आज आपण जाणार आहे एका जीप सफारीवरती. तर कुलुक मलाई सनराईज पॉइंट या ठिकाणी आपण आज जीप सफारी करतोय. चला मग सुरुवात करूया या वेगळ्या ॲडव्हेंचरस सफारीला. मुन्नारपासून कुलुक मलाई पीक 35 किलोमीटरवर आहे. घाट रस्ते आणि काळोख पूर्ण करत आपली गाडी निघाली होती कुलुक मलाईच्या बेस चेकपोस्टला. तेवढ्यात आपल्या गाडीसमोर आला रानगवा अर्थात इंडियन गोर. इथे येण्यासाठी आपल्याला ॲडव्हान्समध्येच जीप बुक करायला लागते, ज्याला तुम्हाला साधारण 5,000 ते 6,000 रुपये रिटर्न अशी ही सफारी असते. हे ठिकाण ओळखलं जातं जगातील सर्वात उंच चहाच्या मळ्यांसाठी. इथून दिसणारा सूर्योदय बघण्यासाठी सगळेच एक्सायटेड होतो. 6:15 वाजतात आणि आता जस्ट सनराईज होईल. आता पुढून पूर्ण या साईडला असे ढग वरती निघालेत आणि खालच्या इकडच्या मागच्या बाजूला आहे कोडई कॅनल. तमिळनाडूची बॉर्डर आहे आणि या साईडला आहे केरला. दूरवर दिसणारे चहाचे मळे आणि वाहणारे ढग खूपच सुंदर दिसत होते. मी रिकमेंड करेन या ठिकाणी तुम्ही अर्ली मॉर्निंग प्लॅन करा. या सफारीमधला ॲडव्हेंचर म्हणजे शेवटचा असणारा 7 ते 10 किलोमीटरचा कम्प्लीट ऑफ रोड. जवळपास 1.5 ते 2 फूट दगड खडक असे पार करत कुलुक मलाईच्या पीकवर पोहोचतो. मुन्नार ट्रिपमध्ये हे ठिकाण मस्ट विजिट आहे, त्यामुळं तुम्ही या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. It is reported that when a new project was mooted, the company's head office at Glasgow queried, how will this affect the rainfall in the district? रिपल ट्री फॅक्टरी ही फॅक्टरी जवळपास 150 वर्ष जुनी आहे. या फॅक्टरीचं एंट्री तिकीट होतं 125 रुपये. इथं आपल्याला एक शॉर्ट फिल्म दाखवतात, ज्यामध्ये मुन्नारमधील चहाच्या मळ्यांचा संपूर्ण इतिहास बघायला मिळतो. तर माझा हा मुन्नारमधला एक माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण जाणार आहोत टेकडीला. धन्यवाद.